खरंच हा संघर्ष दिवसेंदिवस वाढतानाच आपल्याला दिसतोय आणि प्रत्येक उत्तराला प्रत्युत्तर पण समोरून दिलं जातंय. अंकुश काकडेजी, तुमच्यापासून सुरुवात करतोय. मला सांगा की नेहमीच अजितदादा टीका करत असतात, बाळासाहेबांवर असून दे, राज ठाकरेंवर असून दे. तुम्हाला काय वाटतं की या टीकेत खरं किती आहे आणि खोटं किती आहे? एकच लक्षात घ्या की ज्या ज्या वेळेला अजितदादांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती टीका केलेली आहे त्याची मूळ सुरुवात त्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेली आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. अजितदादा स्वतःहून कोणाच्याही वाटेला जात नाही, परंतु जर त्यांच्या वाटेला कोण जाण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला ते सोडत देखील नाही. हे चित्र आपण गेली काही वर्ष महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजितदादांसारखा स्पष्ट बोलणारा, जे बोलेल ते करणारा नेता आज कोणत्याही पक्षामध्ये पाहायला मिळत नाही. अजितदादांवरती टीका करणारी मंडळी खाजगीमध्ये ही वस्तुस्थिती मान्य करतात. त्यामुळे अजितदादांवरती जे मंडळी आज उपटसून टीका करणारे म्हणून म्हणतायत, त्यांनी ज्या वेळेला अजितदादांकडे बोट दाखवतात त्यावेळेला त्यांनी त्यांच्याकडे स्वतःकडे 4 बोटं आलेली आहेत याचा त्यांना विसर पडता उपयोगाचा नाही. आणि ज्या ज्या वेळेला निवडणुका येतात त्या त्या वेळेला विरोधी पक्ष हे अजितदादांना लक्ष्य करतं. अर्थात त्याच्यामध्ये विशेष आम्हाला काही वाटत नाही. आज महाराष्ट्रामध्ये एक ताकदवार नेता म्हणून अजितदादा उदयाला आलेले आहेत. विरोधी पक्षांना त्यांच्यापासून भीती वाटते आणि म्हणून त्याच्यावरती ते अशा प्रकारची टीका करतात. अजितदादांना त्याची कुठेही फिकीर वाटत नाही, ते त्यांच्या पद्धतीने काम करतात. ठीक आहे, आपण तुम्ही आता म्हणालात जे भीती वाटते विरोधी पक्षांना, आपण विरोधी पक्षाचे दोन्ही नेते आपल्याकडे आहेत. दरेकरजी, तुम्हाला काय वाटतं की खरंच अजितदादांची तुम्हाला भीती वाटते का? नंबर 1. आणि ते म्हणाले की अजितदादा स्पष्ट बोलतात आणि दुसरा स्पष्ट बोलणारा नेता महाराष्ट्रात आज नाही. स्पष्ट बोलतात हा त्यांचा चांगुलपणा, याविषयी मला काही म्हणायचं नाही. परंतु आता ते जे म्हणालेत, आपला मंदर जे अतिशय रास्त पहिला प्रश्न होता की यांचं भांडण खरं आहे का? कारण मी काही गेल्या अनेक महिन्यांच्या ज्या कृत्या बघतोय, पुणे पॅटर्न काय आला, सेना, भाजप आणि अजितदादा. मुंबईला एका राजवंशींच्या जागेवरनं त्या ठिकाणी सेना, भाजपनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसबरोबरची युती तोडली. मग ह्यांचं राजकारणामध्ये साटेलोट आहे सत्तेसाठी. आणि आता मला तुमचा जो प्रश्न आहे तो खरंच वाटतं की खरंच भांडण आहे का? आता तुम्ही बोलता अजितदादांची काय भीती वाटते का? आता अजितदादांची भीती आम्हाला वाटायचं काही कारण नाही. याचा कारण अजितदादा महाराष्ट्राचे नेते आहेत, लोकप्रिय नेते आहेत. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काय करणार आहेत त्यांची आम्हाला भीती नाही. त्यांनी त्यांच्या नेतृत्वाचं काय आहे ते त्यांनी सांभाळावं. त्यामुळे भीती वाटायचं अजितदादांचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही. कारण आमचा विषय वेगळा आहे. आमचा महाराष्ट्राचा, मराठी माणसांचा विषय घेऊन आम्ही चाललोय, जो अजितदादा किंवा त्यांच्या पक्षानं कधीच स्वीकारला नाही. आणि त्याच्यामुळे आमच्या विषयाशी त्या ठिकाणी अजितभावांचं काही देणं घेणं नाही. तशा प्रकारची कृती दुर्दैवानं त्या ठिकाणी राज्य शासनाकडून दिसली नाही. कारण मराठी ह्या विषयासाठी अजितदादा राज्याचे अर्थमंत्री आहेत. आपण माहिती घ्या मंत्रालयातना, मराठी भाषेसाठी स्वतंत्र विषय काढला होता. किती रुपयांची तरतूद केली? त्या ठिकाणी तरतूद केली नाही. उलट आता मराठी भाषा विषय हा साहित्य मंडळामध्ये त्या ठिकाणी समावेश. अजितदादांची जी टीका होती, मनसे फक्त बोल घेवड आहे, फक्त बोलत असतात, करत काहीच नाही, असं त्यांना म्हणायचं होतं. अजितदादांचं जे वक्तव्य आहे की मनसेची नुसती बडबड, यासाठी सकाळीच मी एका ठिकाणी सांगितलं की मनसेची नुसती बडबड नाही तर मनसे खऱ्या अर्थानं लोकांसाठी धडपड करते. आम्ही जे आहोत, आमदार असतील, नगरसेवक, आमच्या मतदारसंघामध्ये अजितदादांनी आमच्या शासनातले गुप्तहेर पाठवावेत. मी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो आज, मंदारजी, माझ्या मतदारसंघात विकासाची कामं कुठल्या गतीनं चाललेत ती जरा आपणही आपला जर वार्ता रिपोर्टर पाठवलात तर त्या ठिकाणी आम्ही बडबड करतो की कृतीतनं धडपड करतो याचं चित्र पुढे येईल. राजसाहेब जे त्यांच्या वक्तव्यातनं विचार देतात, जी ह्यांना बडबड वाटते ते आम्ही कृतीतनं आमच्या मतदारसंघामध्ये करतोय. आज माझ्या मतदारसंघात बघाल आपण, मी चांगल्या प्रकारची बगीचे विकसित करतोय. मी 3-4 चांगल्या प्रकारची ग्रंथालय उभी केलीत. मी अभ्यासिका आणि पुस्तक पेढी उभी केली. मी नाट्यगृह, खुलं नाट्यगृह करतोय. जे गरीब विद्यार्थी झोपडपट्ट्यांमध्ये राहतात त्या झोपडपट्ट्यातल्या विद्यार्थ्यांना घरात अभ्यास करण्यासारखी परिस्थिती नसते, वातानुकूलित अभ्यासिका
एका वेळेला 80 मुलं बसतील अशा अभ्यासिका आम्ही त्या ठिकाणी करतोय. अनेक शौचालय बांधलेत. कमीत कमी मंदारजी माझ्या मतदारसंघात 100 ते 150 विकासाची कामं जी सर्वसामान्यांशी निगडीत आहेत ती केली. याच्यात बोलघेवडापणे कुठे आला? प्रत्यक्ष कृती केले. आज मी त्यांच्या पक्षाचा आमदार राजसाहेबांचा मी जेव्हा सांगतो की जाऊन माझ्या मतदारसंघात विकासाची कामं बघा, हा बोलघेवडापण आहे की मी फक्त लोकांसमोर भाषणं करतो? तर कृतीतनं त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार असून सुद्धा जे सत्ताधारी पक्षाचा आमदार करू शकत नाही ते माझ्या मतदारसंघात मी कृतीतनं करून दाखवले. आम्ही बोलघेवडे आहोत, मग ते काय नुसते घेवडे आहेत की काय? त्याच्यामुळं कृतीतनं आमची सारी मंडळी काम करते. आणि आम्ही जर बोलघेवडे नुसते असतो, एक माणूस चुकेल, महाराष्ट्रातली जनता मूर्ख आहे का? मुंबईत असेल, ठाणे, पुणे, नाशिक असेल, इथली लोक जेव्हा जनाधार आमच्या बाजूला देतात त्यामुळं काय सगळ्यांनाच काही कळत नाही का? त्यामुळे उक्ती तशी कृती करणारी आम्ही मंडळी आहोत. आमचा नेता जे विचार आम्हाला देत असतो ते विचार कृतीत आणण्याचं काम आम्ही करतोय, नव्हे ते आम्ही केलेलं आहे. याची अनेक उदाहरणं मी आपल्याला सांगितली. ठीक आहे. शिवतारेजी, तुम्हाला काय वाटतं की कायमच अजित पवार जे आहेत ते बाळासाहेबांवर असून दे किंवा शिवसेनेवर असून दे कायम टीका करतायत? तुम्हाला वाटतं याचं कारण काय? एक तर आम्हाला माहिती आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यात, पण त्याचं दुसरं कारण काय आणि याच्यात सत्य परिस्थिती किती आहे? नाही असं आहे की निव्वळ प्रसिद्धीचा स्टंट, म्हणजे काही दिवसापूर्वी बाळासाहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं वगैरे अशा प्रकारची वक्तव्य करून अजित पवारांनी उगाच कारण नसताना सुद्धा जरा सुद्धा कुठेही कॉन्ट्रोवर्सी शिवसेनेच्या वतीने बाळासाहेबांच्या वतीने झालेली नसताना उगाच ती खपली काढण्याचा प्रयत्न केला. आणि मग नेहमी शिवसेनेच्या सैलप्रमाणे आणि बाळासाहेबांच्या आज इतक्या वर्षाचं त्यांचं त्यागी आयुष्य आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी, आणि मग कोणीतरी अजित पवारांसारख्या तसं पाहायला गेलं तर त्यांच्या तुलनेमध्ये कुठेही कंपॅरिझन नसणाऱ्या व्यक्तीने त्यांच्याबद्दल बोलणं आणि नंतर मग त्याच्यावर आगपाखड संपूर्ण समाजातून होणे, शिवसेनेकडून होणे साहजिक आहे. स्वतःहून प्रसिद्धीसाठी अजित पवार हे ओढावून घेत आहेत. त्यांना स्वप्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची पडतायत आणि म्हणून ही अशा प्रकारची स्टंटबाजी ते करतात आणि शेवटी ती त्यांच्याच गळ्याशी येते. असा सर्व प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने गेल्या महिन्या 2 महिन्यामध्ये पाहिलेला आहे. मला एक सांगा काकडेजी, तुम्हाला वाटतं का की फक्त प्रसिद्धीसाठी अजितदादा सारखे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ते प्रसिद्धीसाठी असं काहीतरी करतायत आणि म्हणून ठाकरे फॅमिली किंवा ठाकरेंना ते टार्गेट करतात? मंदार, तुम्हाला कल्पना असेल की प्रसिद्धी माध्यमांचा मोठा आक्षेप आहे की अजितदादा प्रसिद्धी माध्यमांच्या समोर येत नाहीत, त्यांना बातम्या देत नाहीत, त्यांच्याशी संवाद साधत नाहीत. आणि दुसरीकडे शिवतारे म्हणतात की प्रसिद्धीसाठी अजितदादा हे सर्व करताय. मला वाटतं त्यांच्या बोलण्यामध्ये हा निश्चित विरोधाभास आहे. आपण केलेल्या कामाची टिमकी वाजवणं हे अजितदादांच्या स्वभावामध्ये नाही. जे काम केलं ते केलं, त्याच्या बाबतीमध्ये वर्तमानपत्राकडे जाणं, फोटो काढणं किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या समोर येऊन वक्तव्य करणं हा अजितदादांचा स्वभाव नाही. या माझ्या मताशी तुम्ही देखील सहमत व्हाल, इतर देखील चॅनलवाले या बाबतीमध्ये सहमत होतील. त्याच्यामुळे अजितदादांना कुठेतरी प्रसिद्धीसाठी असं करायचं आहे हे जे शिवतारेंचं म्हणणं आहे, ठीक आहे, त्यांचं ते मत असेल, महाराष्ट्रातील जनतेचे ते मत आहे असं मला वाटत नाही. कोल्हेजी, तुम्हाला काय वाटतं की खरंच सगळे नक्की कशासाठी येतो? शिवतारेजी तुमच्याकडे येतो. कोल्हेजी, मला सांगा नक्की कशासाठी सगळं चाललंय? कारण वेळोवेळी आता तर वैयक्तिक वार व्हायला लागलेत एकमेकांवर, ते कितपत योग्य आहे राजकारण? ते योग्य आहे, हे योग्य नाही हे अगदी उघड आहे. पण अजितदादा जे करू बघतात ते म्हणजे एक राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यांच्यातले जुनं भांडण आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सेना मनसे या 2 महत्वाच्या शक्ती आहेत. उद्याचा मतदारसंघ, उद्याचा तरुण मतदार त्यांच्याकडे राष्ट्रीय आणि मला कळलं नाही, राष्ट्रीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आणि मनसे शिवसेना हे प्रादेशिक पक्ष. या प्रादेशिक पक्षांचं काम हे एका प्रदेशाभोवती फिरत असतं मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी. चूक आहे बरोबर हा मुद्दा नाही आहे. आणि राष्ट्रीय पक्षाचा जे नेता अजितदादा पवारांसारखा यांना लॉंग टर्म राजकारण करायचं असतं. तरुण पिढीचं मतं आपल्याकडे खेचून घेण्यासाठी ह्या प्रादेशिक पक्षांची अस्मिता खच्चीकरण करणं हे त्या राजकारणाचा अविभाज्य भाग असतो. आणि आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सेना आणि मनसे ह्या 2
शक्ती आहेत, ज्यांची कुठल्याही राजकीय पक्षाला इथं ज्याला सत्य राजकारण करायचं आहे त्याला ह्या दोन शक्तींची दखल घ्यावी लागेल, जी अजितदादांना वारंवार घ्यावी लागते. अच्छा, म्हणजे तुम्हाला वाटतं की अजितदादा कायम दखल घेत आहे. शिवतारेजी, तुम्ही म्हणत होतात काहीतरी, आणि तत्पूर्वी मला हे पण विचारायचं आहे, तुम्हाला वाटतं का की हा राष्ट्रीय पक्ष आहे, राष्ट्रवादी हा राष्ट्रीय पक्ष आहे, जे कोल्हे म्हणतात ते तुम्हाला पटतंय? नाही. मला आता कोण ते बोलतायत मला समजलं नाही, कारण ते समोर टीव्ही नाही. परंतु मला थोडंसं आश्चर्य वाटतंय की शिवसेनेला ते प्रादेशिक पक्ष म्हणतायत आणि राष्ट्रवादीला हा नॅशनलाइज मोठा पक्ष म्हणतायत. किती खासदार आहेत त्यांना कदाचित त्यांना माहीत नसेल. राष्ट्रवादीचे देशामध्ये किती खासदार आहेत, शिवसेनेचे किती खासदार आहेत. आपण जर बोलत असाल प्रादेशिक, हो ठीक आहे, मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला जपण्यासाठी शिवसेनेचा जन्म आहे, याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. परंतु राष्ट्रीय पक्ष जर आपण राष्ट्रवादीला म्हणत असाल, ज्यांच्याकडे 9 खासदार आहेत आणि महाराष्ट्र सोडून इतर कुठेही त्यांचं काहीच बोलवालं नसताना अशा प्रकारचं विधान करणं योग्य होणार नाही. त्याच्या ऐवजी जर तुम्ही शिवसेनेचं जर पाहिलं, काय किती खासदार आमचे आहेत. आमचे आदरणीय मनोहर जोशी या देशाच्या लोकसभेचे अध्यक्ष होते, आमचे कित्येक मंत्री या देशाचे मंत्री होते, आणि अशा प्रकारे नॅशनल इश्यूवर अगदी देश पातळीवरच्या धोरणांमध्ये शिवसेनेची भूमिका अतिशय महत्वाची प्रत्येक ठिकाणी राहिलेली आहे. आणि म्हणून जर ते म्हणत असतील की राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे, देशव्यापी पक्ष आहे, तर ते हास्यास्पद आहे असं मला वाटते. जनता एवढी दूधखोळी राहिलेली नाही. त्यांचंही लिमिटेशन, त्यांचाही पक्ष हा एवढा, ते स्वतःच आदरणीय शरद पवार साहेब नेहमी सांगतात की आम्ही छोटे पक्ष आहोत, आणि अशा प्रकारे योग्य होणार नाही. शिवसेना त्याहीपेक्षा व्यापक अशा दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र असेल देशाच्या अनेक पॉलिसीजमध्ये महत्वाचं योगदान शिवसेनेने केलेलं आहे. शिवसेनेचे अध्यक्ष संपूर्ण देशाची लोकसभा त्यांनी चालवलेली आहे, अतिशय सक्षमपणे चालवलेली आहे. आणि त्यामुळे शिवसेना ही निश्चित कुठच्याही परिस्थितीत राष्ट्रवादीपेक्षा कितीतरी मोठ्या पटीने हे व्यापक आहे असं मला वाटते. ठीक आहे. नाही कॉलेज, मी येतो तुमच्याकडे. तत्पूर्वी मला तुम्ही मला सांगा की जसं कोल्हेजी म्हणतात हे तुम्हाला पटतंय का, की फक्त दखल घ्यायची म्हणून शिवसेनेवर किंवा मनसेवर कुठेतरी वार केला जातोय, असं काय आहे का? त्यांना प्रश्न कसं, हे वैफल्यातनं साऱ्या गोष्टी होत आहेत. खरं म्हणजे आज सत्ता असताना त्या सत्तेच्या माध्यमातून आम्ही काय करतोय तो लेखाजोगा जनतेसमोर जाणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांना कशाला भांडण्याची आवश्यकता आहे आमच्याशी किंवा शिवसेनेशी? त्याने महाराष्ट्रातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी राज्याच्या मार्फत काय केलं हे जरी ठोसपणे ठोसून जर सांगितलं तर बाकीशी लोकांना काही देणं घेणं नाही. परंतु त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका केली की पुन्हा तो चर्चेचा विषय होतो आणि पुन्हा लोकांचं मत डायव्हर्ट होतं विकासाच्या मुद्द्यांकडून. अशा प्रकारचा काहीतरी त्या ठिकाणी समज या मंडळींचा झालाय. आणि त्यामुळं राजसाहेबांची स्टेटमेंट आली की त्या ठिकाणी स्टेटमेंट करायची, त्या ठिकाणी मीडियामध्ये वर्तमानपत्रामध्ये चालू राहतं. आणि जे दैनंदिन लोकांचे इश्यूज आहेत, आज काय विजेची परिस्थिती आहे राज्यात, आज ऊर्जा खातं त्यांच्याकडे आहे, आज महाराष्ट्राचं अर्थ खातं त्यांच्याकडे आहे. या माध्यमातून आपण लोकांच्या ज्या दैनंदिन जीवनातल्या ज्या अडचणी आहेत, आज मुंबईला ट्रॅफिकचा प्रश्न आहे, मग सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुंबईत असेल, मुंबई महानगरपालिकेमध्ये सेना भाजपची सत्ता आहे, त्यांनी सत्तेच्या माध्यमातून लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडवून लोकांसमोर आदर्श उभा केला पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. राज्याची सत्ता या मंडळींकडे आहे, त्यांनी राज्यासाठी काय केलं, काय करणार आहोत याविषयी त्या ठिकाणी हॅमर महाराष्ट्रातील जनतेसमोर आपल्या माध्यमातून झालं पाहिजे. परंतु आज राज ठाकरे साहेबांवर बोललं की त्या ठिकाणी विषय डायव्हर्ट होतो. कारण आज राज ठाकरे साहेब हे महाराष्ट्रात या देशामध्ये वलयांकित असं नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर एखादी स्टेटमेंट काढली की त्या ठिकाणी बाकीचे मूलभूत जे विषय आहेत ते डायव्हर्ट होतात. आणि म्हणून अशा प्रकारची वक्तव्य म्हणत की त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न, खरंच या सर्व भांडणांमुळे किंवा हेवेदाव्यांमुळे लोकांचे प्रश्न कुठेतरी बाजूला राहतात.